आता जेवढा डिफरन्स झालाय मला 100 पोरं झाले 60 पोरी 40 वेटिंग वर आहे ना. प्रत्येक गावात 400-400 पोरं पडून आहे. लटकते रे ना रे पोराओ. माझी विनंती गड्यांनो तुम्हाला, मी तुमचा मित्र यूट्यूब फ्रेंड आहे. आता तुम्ही लग्नाचे स्वप्न पाहूच नका गड्यांनो. आत्ताशी एक स्नान झालेलं आहे प्रयागराजचं, अजून 2-3 स्नान शिल्लक आहे. आज काला झाला की बदनापूरला जा, मोजून 7.5-8 लाल मीटर कापड घ्या, त्याच्या 4 लुंग्या शिवा, 2 लंगूट. बरोबर आहे का नाही? अवघड झालं ना महाराज, सोयरिकीच होत नाहीये. आणि मी माफी मागून एक वाक्य बोलतो बरं महाराज, राग येईल तुम्हाला पण वस्तुस्थिती आहे. ज्या दिवसापासून सोयरिकीमध्ये बया आल्या तेव्हापासून सोयरिकीच होईना महाराज, ही वस्तुस्थिती आहे. जुने लोक बसल्यानंतर महाराज बसले की बैठक होत होती. जुन्या लोकांना तो मान होता, ती नजर होती. आता ह्या महिला मंडळी शायन्या झाल्या ना, जेव्हापासून बाई बैठकीत आली तेव्हापासून सोयरिकीच होत नाही. तुमच्या बावळेपणामुळे पोरं डिप्रेशन मध्ये चालले. माया हो, मी सुद्धा एका मुलीचा बाप आहे, मला सुद्धा मुलगी आहे. जगातला कोणता बाप असावं त्या बापाला आपल्या पोरीचं वाईट व्हावं वाटतं का दादा? अरे जगातल्या प्रत्येक बापाला असं वाटतं की माझ्या पोरीचं एकदम सोन्यासारखं झालं पाहिजे. पण इथं बसणाऱ्या सगळ्या मायांना माझा प्रश्न, माया हो तुमच्याकडे 2 एकर जमीन आहे, किती आहे? किती आहे? बोला बोला, लाजू नका, किती आहे? मग 2 एकर जमीन जर तुमच्याकडे म्हणून तुमची पोरगी एकदम सुंदर आहे, दिसायला गोरीपान एकदम शिकलेली आहे, मग 2 एकर जर जमीन तुमच्याकडे असेल तर तुम्ही नवरदेव किती एकरावाला पाहिला पाहिजे? 5 एकरावाला. लय याच्यापेक्षा सुंदर असेल तर 10 एकरावाला भरत दादा. याच्यापेक्षा जरी सुंदर असेल तर 15 एकरावाला. याच्यापेक्षा तर नसेल ना महाराज. अरे आपल्याकडे 2 एकर आहे म्हटल्यानंतर आपण 15 एकरावाला साहजिकच आहे ना. दोघी मायले की दररोज दुसऱ्याच्या शेतात आहे. लक्ष देऊन आहे का बरं? घरी 1 गुंठा जमीन नाही महाराज, बैठकीत माय म्हणते मला 25 एकरावाला पाहिजे. पोरगी सुद्धा म्हणते मला 25 एकरा पाहिजे. पोरगी 1 पडशाय नाही, पोरगीची माय 1.5 पडशाय नाही. ती बैठकीत सांगते माझी पोरगी शेतात देणार नाही. आणि मग जमीन काय पाहिजे खंदायला? बावळेपणा झालाय नाही हो, सोयरिकीच होत नाहीये. माझी इथं बसणाऱ्या सगळ्या तरुण पोरींना तुमचा लाडका भाऊ म्हणून सांगतो, तायांनो मुलगा बघत असताना तुम्ही मुलगा सुंदर नका बघू, त्याच्याकडे प्रॉपर्टी किती हेही पाहू नका, तो कोणत्या नोकरीला हेही पाहू नका, त्याच्याकडे जमीन आहे किती हेही पाहू नका. तुमचा भाऊ म्हणून सांगतो, मुलगा फक्त निर्व्यसनी पहा पोरीनो, तुमचं जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. मुलगा फक्त निर्व्यसनी पहा. अरे त्याला 500 रुपये महिना रोज असू द्या, तो 15,000 रुपये जरी महिन्याला कमवत असत तरी तुमच्या आनंदात दोघांचा संसार चालेल. 50 एकरावाल्याच्या बेवड्याच्या नशिबी जाऊन पहा, तुम्हाला कळल दारू काय वाईट आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकालाच पोरग पाहिजेत, पोरगी नकोयचे. आणि पोरं काय दिवे लावतात मला काही अजून कळलं नाही बरं भरतदा. दशरथ माहिती आहे तुम्हाला? तुमच्या कंडारीचा अजिबात नाही. प्रभू रामचंद्राचा बाप दशरथ, 4 पोरं होते ना, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. मग दशरथासारख्या बापाला जर पोराने पाणी पाजलं नाही तर आपल्यासारख्या दशरथाची काय अपेक्षा करायला लागली. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, मुलींची हत्या करू नका. हे तुम्हाला आणि मला एका राक्षसानं सांगितलंय महाराज. कोणी सांगितलंय? कंस राक्षस होता. पण नारदजी विचार करू लागले, पुण्य सारावया भेट देव ऋषीमध्ये बालकाशी ठेवू, असे बोट केले. 1 2 3 4 5 6 7 8. इकडनं मोजला ते कंसात इकडचा आठवा येतो आणि इकडनं मोजला की इकडचा आठवा येतो. ते कंसच होतं. विनाशकाले विपरीत बुद्धी. पहिलं मारलं, दुसरा मारलं, तिसरं मारलं, 6ही मारित दुराचारी. 7वा जो गर्भयोग मायाने ताश्चर्य करीत जगा माझी. 8वीची तयारी सुरू झाली. महाराज सांगतात, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य.
कंसाचे हृदय जळत असे. एखादी मायमाऊली जर प्रेग्नेंट असेल, गर्भवती असेल, तर विज्ञान असं सांगतंय, शास्त्र असं सांगतंय, एखाद्या मायमाऊलीचा जर 7वा 8वा 9वा महिना चालू असेल ना, तर त्या गर्भाचं तेज तिच्या चेहऱ्यामध्ये येतं. तुमच्या घरी बहीण आहे, माझ्याही घरी बहीण आहे. एखादी गर्भवती मायमाऊली असेल, तिचा चेहरा पहा, जसं जसं तिची डिलिव्हरी जवळ ती तसं तसं चेहरा गोरापान दिसतो. याचं कारण त्या चेहऱ्याचं, त्या गर्भाचं तेज तिच्या चेहऱ्यामध्ये आलेलं असतं. मला एवढंच सांगायचं, एखादं शंभर पोरग जन्माला यायचं असेल तर आपली बहीण एवढी सुंदर दिसती. ज्या मायमाऊलीच्या गर्भामध्ये साक्षात जगातील सर्वात सुंदर व्यक्ती असेल ती मायमाऊली किती सुंदर दिसत असेल महाराज. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. अवताराची वेळ जवळ आली. दशरथे मारिला तोचे होता मास वर्षा ऋतू असे. कृष्ण पक्ष वसो नामती ती बुधवार असे. शुक सांगत असे परीक्षिती. अयो निसंभव नो एका श्रमी नाम याचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची मूर्ती देवकी माते समोर प्रगट झाली. देवकी माता रडायला लागली. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी, जनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. ओ मालक, वाचवा माझ्या लेकराला. 6 लेकर मारले होत्या नराधमाने, याही लेकराला मारल. आईचा आक्रोश, आईचं प्रेम, आईचं रडणं पाहिल्यानंतर जगाचा मालक आईला सांगतो, ए माय, कंस मला काय मारणार आहे का? त्याचं तेरस खाल्लेलं आहे, तू ताण नको घेऊ, फक्त एक काम कर. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, माया उपजली तेथे हो, हेवी मज आन येथे, मनसी रक्ष पाळ हो, हे म्या मोहिले सकळ नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजनी गोकुळा. उचललेला कमळापती, पायीची बंधने गळती, भगवंताला नेऊन ठेवलं गोकुळामध्ये. मायेला घेऊन आले. रडे माया करिया कांत नामा मने उडती दूत. 8वा जन्माला आला म्हणून कंस धावत पळत गेला. 8वा जन्माला आलाय, 8वा जन्माला आलाय. देवकी माता सांगते, ए दादा, अरे तो मुलगा नसून मुलगी रे. मुलगी तुला काय करणार आहे? पण मरणाची भीती अंतकरणामध्ये असल्यामुळं ज्या ठिकाणी 6 मारले त्या ठिकाणी मारण्यासाठी गेला ना, आकाशवाणी झाली. तुझा लागिवधी उपजला मजाधी. तू मला काय मारणार आहे बे? तुला मारणार माझ्या अगोदर जन्माला आलाय. कंसाचं चरित्र थोडं बाजूला ठेवू, गोकुळात येऊ. वयाच्या 65व्या वर्षी मुलगा झाला होता यशोदा मातेला. कितव्या वर्षी? आपल्याला 25व्या वर्षी झाला तरी आपण दोन्ही कंडेरील पेढे वाटतो. पेढे घ्या पेढे, पेढे घ्या पेढे. कशाचे? पोरं झाले की पेढे वाटायचे नाही. ज्यांनी ज्यांनी पोरं झाल्यानंतर पेढे वाटले त्यांना म्हातारपणी जोडेच खावं लागलेले महाराज. पेढे म्हातारपणी वाटा. ज्या दिवशी म्हातारपणात पोरगी सेवा, पोरग सेवा करल तुमची, तुम्हाला काशीला घेऊन जाईल, अयोध्येला घेऊन जाईल, त्यावेळेस अख्ख्या गावाला साखर वाटा. अरे 85 वर्ष झालं मनाकडे माझं वय, पण पोरगा अजून माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. याला पेढे वाटले पाहिजेत. प्रत्येक गवळणला सांगू लागली, गवळण म्हणती हो, गवळण म्हणती हो, गवळण म्हणती, गवळणीला झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. पुढे आणि वाटे सुतावणे, पुढे मानसी बोलिया तटी, नंदा घरी झाली वाडगे बोलिया तटी, नंदा दासी झाली पुत्र
घरी झाली दाटी हो. त्या गवळणीमध्ये माझी जनाबाई होती. माया कोण होती? जनाबाई. आणि जनाबाईकडे कोणतं काम होतं? सुयनीची गलबला झाली दासी जणी हेल घाली. हेल कळतं का जी तुम्हाला? चष्म्यावाली आई हेल. हा, ह्या तुम्हाला कळत आहे का? या नवीन पोरीला हेल कळत नाही, बेल कळत नाही, डेल कळत नाही. त्यांना काय कळणार? हेल म्हणजे 30-40 वर्षापूर्वी आपल्या गावाकडे एक परंपरा अशी होती. एखादी मुलगी बाळंतीण झाली की तिच्या गल्लीतल्या मुली महिला काय करायच्या? हांड्यानं पाणी घ्यायच्या आणि तिच्या काय करायच्या? राजनात टाकायच्या. तिथं हे काम कोण करत होतं? जनाबाई. सुयनीची गलबला झाली दासी जणी हेल गाली. जिकडं तिकडं आनंद आहे. कृष्ण गोकुळी जन्मला गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळ कृष्णंदा घरी आनंदल्या नरनारी. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. एवढा आनंद आहे. जिकडं पाव तिकडं घरोघरी झाला लक्ष्मीचा तो वास चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी. एका हिंदी कवीनं वर्णन केले. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. जिकडं तिकडं 100 बार बधाई लोगो, 100 बार बधाई लोगो, लाखों बार बधाई. जिकडं तिकडं आनंद आहे. चमत्कार सा हो गया लोगो, हो गई बात निराली. रात रात में नंद बाबा की, रात रात में नंद बाबा की तो दाढ़ी हो गई खाली. विको थोडा कमी कर ना दादा, जास्त झाला विको. नाचता नाचता कुठं दाढी काळी होत असते का? तुमच्या नाही होत का? हा, नाही होत. अहो, काल असलेलं पांढरं बुर संध्याकाळी कधी काळ होतं काही कळत नाहीये. म्हणून भगवंताच्या चरित्रावर तुम्ही आणि मी आरोप करायचा नाही. जिकडं तिकडं आनंद आहे महाराज. जे जया पाहिजे ते आहे रे. कुठं अन्नदान चालू आहे, कुठं गोदान चालू आहे, कुठं वस्त्रदान चालू आहे, कुठं सुवर्णदान चालू आहे, कुठं चांदीदान चालू आहे, कुठं भूमिदान चालू आहे. जिकडं तिकडं आनंद आहे. पण कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळकाप सुटला कंसाने तातडीने मीटिंग भरवली. ऐका ऐका, जो कोणी माझ्या शत्रूला मारेल त्याला अर्ध राज्य बक्षीस. काय? अर्ध राज्य बक्षीस. पहिला इडा पुतना मावशीने उचलला होता. कोणी? तुम्ही असं नका समजू की सरकार आता ज्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना राबवली तेव्हापासून या पुढचे महिला मंडळी कुठंच कमी नाही महाराज. तुमच्या लाडक्या बहिणीच्या योजनामुळे लोकांचे पैसे लटकून पडले ना, कॉन्ट्रॅक्टर लोकांचे. सगळाचा सगळा निधी लाडक्या बहिणीसाठीच खर्च झाला. सगळ्या तिजोऱ्या लटकते रे ना रे, सगळी तिजोरी खाली करून टाकली. माया हो तुम्ही ऐका लक्ष देऊन. कंसाला पुतना सांगू लागली, दादा काल जन्माला आलेलं ते हातभर एवढं पोरग मारण्यासाठी अर्ध राज्य काय करायचं, हे काम मी तुझं फ्री करून देते. चाल. सोन्याचा असा सुंदर असा शृंगार केला आणि यशोदा मातेच्या दारात पुतना गेली. यशोदे, बाळ झालं तुला सांगितलं नाही? यशोदा म्हणली, खूप धावपळ होती ग, खूप आनंद उत्सव जोरात चालू होता, कळालंच नाही. कुठं आहे ग तुझं बाळ? यशोदा म्हणे, खूप रडत होतं ग, आता झोपी घातलं. देव पाळण्यातल्या पाळण्यात विचार करतो, कधी भोळी माय माझी, माझं बवणीचं गिरायक परत गेलं तर माझा धंदा चांगला होणार. दुकानदार लोक एवढे हुशारे महाराज, बवणीचं गिरायक किती का हलकट असेल त्याला परत जाऊ देत नाहीये. भगवंत रडायला लागले. पुतना मावशी भगवंताकडे गेली आणि भगवंतानं पुतनेकडे पाहिलं. भगवंतानं पुतनेकडे पाहिल्यानंतर भगवंतानं डोळे लावले. का डोळे लावले याची भागवतामध्ये 24 कारण आहे. पहिलं कारण असं आहे, भगवंताच्या एका डोळ्यामध्ये चंद्र आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये सूर्य. ते चंद्र सूर्य विचार करतात, एवढा दिसायला माझा जगाचा मालक ही पापीने मारायला आली, हिचं तोंड पाहायचं नाहीये. दुसरं कारण असं सांगितलंय की भगवंत सांगतात, मी तर इथं माखन मिश्री खाण्यासाठी आलो. 5व्या दिवशी विष प्यायचं. विष प्यायचं काम माझं नाही, विष पिण्याचं काम कोणाचं आहे? भगवान शंकराचं आहे. म्हणून डोळे लावून कैलास राणा शिवचंद्र मोळी पनिंद्र माता मुकुटे जळारी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी. तिसरं कारण देव विचार करतोय, जरीही मला विष पाजण्यासाठी आली पण हिला स्तनपान करण्याचा अधिकार कसा प्राप्त झाला? मागच्या जन्मात पाहिलं ही बलीची मुलगी रत्नमाला होती. वामनाचं ते बटुरूप पाहिल्यानंतर रत्नमाला विचार करते, हा जर माझा मुलगा असता तर याला मी स्तनपान केलं असतं. पण वामनाने ज्या वेळेस बलीला पाताळात घातलं त्यावेळेस तीच रत्नमाला म्हणते, माझ्या स्तनामध्ये जर दूध असतं तर मी याला काय केलं असतं? पाजून मारून टाकलं असतं. भगवंत म्हणे, काळजी करू नको, या दोन्ही इच्छा मी तुझ्या द्वापारयुगात पूर्ण करेन. आणि शेवटचं कारण असं सांगितलंय, देव विचार करतात, जरीही मला मारण्यासाठी आली पण काम तर आईचंच करत आहे ना महाराज. जगातली कोणतीही सुंदर मायमावली असेल तर ती लेकराला स्तनपान नाही करू शकत. स्तनपान फक्त आईच करू शकते. कोण करू शकते? आई. मग जी मुक्ती यशोदेला काही दिवसानं द्यायची होती ती पुतनेला सहज देऊन टाकली. तो आसन कादिकाचे निमाने सायुचे सौर सुधी त्याला पुत्रे. जी विषयाचे स्तनपाने मारू आली
अरे विष पाजणाऱ्या बाईला सुद्धा जगाच्या मालकानं मोक्ष दिलाय. पुतण्यानं उचललंय भगवंताला. दूध पेलं, विष पेलं, पंचप्राण ज्यावेळेस सोडायला लागले त्यावेळेस पुतना घाबरली. सामुंच मुंचालमिती प्रभासने सिद्धमाला अखिल जीव मर्मिनी विवृत्त नेत्रे चरणो भुज मोह प्रसन्न गात्रा श्रीपती रुदा. देवा सोड, देवा सोड. पुतनेला देवानं सांगितलं पहिलं तर मी कोणाला धरत नाही, पण एकदा का कोणाला धरलं तर मरेपर्यंत सोडत नाही. गोविंदा हे नमो नमा. मारलं पुतण्याला. दुसरा माबळ भट्ट विठ्ठल मिला भट दिला पाठीवरी पाठ. जाणावे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले ढुंगणाचे. आता अगबगरीटा मारीला बाळपणी अवघी दैत्य खानी बुडवली ना. आता जगाचा मालक रांगायला लागला. सोरवाडवर थोडा याचा. जगाचा मालक रांगायला लागला. नामदेवराय वर्णन करतात. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगने रंगनाथ देखिला हासे रंगने रंगनाथ तुम देखिला नामदेवराय वर्णन करतात. हेने माझे कवड उघडिले हेने सिंके ओ तोडिले दया दुधाचे बक्षिले ओलंडिले ताकाते ऐसे जरी मी जाणते यमुना पाणी आणत जाते धरोनी कृष्णाशी बांधिते शिक्षा लाविते गोविंदा ऐसा पुराण प्रसिद्ध थोर केशवनाम्याचा दातार पंढरपुरी उभा विटेवर भक्त कुंडलिकासाठी. रांगायला लागला जेव. रांगता रांगता गल्ली बोळीत फिरायला लागला. सगळ्या पोरांकडे पाहिलं. पोरांच्या तब्येती वाळून गेल्या होत्या. सगळ्या पोरांनी एकत्रित केलं. अरे पोरा पोर म्हणले काय देवा आपल्या बदनापूर तालुक्यामध्ये एवढे बिअर बार असताना तुम्ही असे वाळून का गेले. असं देव अजिबात म्हणला नाही. पुढे ऐका ना लगेच हसता तुम्ही. अरे आपल्या गावामध्ये एवढं दही दूध तुपलोणी असताना तुम्ही असे वाळून का गेले. पोरं रडायला लागले. देवा जेवढं काही दही दूध तुपलोणी तेवढं सगळं डेअरीला जातं. डेअरीला काही राहत नाहीये म्हणून चांगलं खायला शिका बरं महाराज. अजून सुद्धा या देशावर राज्य तूप खाणारेच करतात. तुम्ही आम्ही नाही करू शकत महाराज. ही वस्तुस्थिती आहे. भारतातील सगळ्यात मोठे क्रिकेटर पहा, भारतातील सगळ्यात मोठे डायरेक्टर पहा, भारतातील सगळ्यात मोठे डॉक्टर पहा, भारतातील सगळ्यात मोठे वकील पहा, भारतातील सगळ्यात मोठे बिझनेसमॅन पहा. फक्त तुम्ही त्यांचे आडनाव तपासा. 48 कलेक्टर या महाराष्ट्रात. 1-2 कमी जास्त असू शकतात पण 48 जरा. 48 कलेक्टर पैकी 38 ते 39 कलेक्टर हे तूप खाणारे कोंबड्या खाणारे रेती उपसताना दिसतील तुम्हाला. अजिबात नाही. मला तुम्ही एक ब्राह्मण समाजाचा माणूस दाखवा या महाराष्ट्रामध्ये की त्याचा रेतीचा धंदा आहे. एक दाखवा ना. सापडणार. मरतील ते पण क्लास 1 क्लास 2. 2% या देशामध्ये महाराज ते पण कधीच आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले नाही. पण तरी सुद्धा तुमच्याने माझ्यावर राज्य करतात. आमदार जरी तुमचा असला तरी पीए त्यांचा आहे. मंत्री जरी तुमचा असला ही वस्तुस्थिती आहे. आमदार जरी तुमचा असेल तर पीए त्यांचा आहे. आणि तुमचा मंत्री जरी असला तरी केंद्राचे सचिव पहा, राज्याचे सचिव पहा, सगळ्या ठिकाणी ते लोक. याचं कारण आहाराला खूप महत्व आहे महाराज. चांगलं खाल्लं पाहिजेत ना. हे बघा एखाद्या माणसाकडे 100 एकर जमीन आहे बरोबर आहे का नाही. तुम्ही त्याची जळून जमीन तुमची वाढणार नाही. तुम्ही जळल्यानंतर मुळव्याध होईल तुम्हाला. दुसरं काहीच होणार नाही. लोकांपेक्षा जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर जळून नाही, वाद करून नाही, त्यांच्यापेक्षा तुम्हाला अभ्यास करावा लागेल ना महाराज. आता भरत दादाचा पखवाज ऐकला. इतका गोड पखवाज. एखादा पखवाज म्हणाल मी तसं अरे पण तसं त्याला घासावं लागेल ना दगडां नाही. अभ्यास करावा लागेल. एका बोलाची 6-7 तास प्रॅक्टिस करावं लागेल. एवढ्या सहजी शक्यच होत नाही महाराज. लोकांचं काय झालंय माहितीये का. कष्ट न करता लोकांना श्रीमंत व्हायचंय भरत दादा. लोकांना
कष्ट न करता श्रीमंत व्हायचं म्हणून तर लोक केबीसी मध्ये गेले ना, आणि उरले सुरले शेअर मार्केटमध्ये गेले. काही काही तर आमच्याच बावळ्या कीर्तनकारांनी गाडीवर लोन काढून दिलं हो. लटकते रे ना रे, कीर्तनही गेले आणि गाडी गेली. बायकोचे सोनं कुठं का ठेवून? अरे बावळ्या हो, 1 लाखात कोणी 10,000 रुपये महिना देऊ शकतं का? तुम्ही का शेण खाता का अन्न खाता? कळलं पाहिजे ना तुम्हाला. अशी कोणती जगात बँक आहे? मला तुम्ही सांगा ना, मी देतो तुमच्याकडे 10 लाख रुपये. अशी कोणती जगात बँक आहे संतोषदा किती एक? अरे रिझर्व्ह बँकेचे रेट आहे की 6% वर रिझर्व्ह बँक तुम्हाला देत नाहीये टक्केवारी. लय ते 6.5 7. तुम्ही जर पतसंस्था घेतली तर 9-10 रुपये टक्के देईल. तुम्हाला जर 1 लाखाला 10,000 रुपये परत भेटतात तर काहीतरी झोल झाला आहे. तुम्हाला कळलं पाहिजेत ना. पण काही महाराज लोक म्हणे 10 लाख जर दिले तर कीर्तन करायचं कामच नाही. तेलही गेलं आणि तुपही गेलं. असं नाही झालं पाहिजे महाराज. कमी दिवसात श्रीमंत व्हायचा ज्यांनी विचार केला ते बरबादच झालेले, श्रीमंत झालेले नाहीये. कष्ट न करता लोकांना श्रीमंत व्हायचं एक, आणि अभ्यास न करता लोकांना काय व्हायचंय? ज्ञानी व्हायचंय. अभ्यास न करता ज्ञानी व्हायचंय. सेवा नाही करायची, काही नाही करायची. अरे मी नारदाच्या गादीवर सांगतो, तुम्हाला कीर्तन जर करायचं असेल तर कमीत कमी पहिले 5-6 वर्ष एखाद्या कीर्तनकाराच्या मागं टाळ घेऊन सेवा तर केली पाहिजेत का नाही तुम्ही महाराज? काही फालतू कीर्तनकार आहे महाराज, त्यांना वारी माहीत नाही, पंढरपूरची वारी माहीत नाही, कार्तिकी माहीत नाही, घरच्या घरी बाबा तयार झालाय. तसं नसतं होत महाराज. असे कितीक बाबा झाले कितीक गेले. तसं नाही. काहीतरी 40 आज कमीत कमी भरत महाराजांनी 20 वर्ष तर सेवा केली असेल का नाही? 20 वर्ष. गाडेकर महाराज सर्व, आमचे ढाकणे बाबा वगैरे सर्व मंडळी. अरे 10 अजून सुद्धा ते कीर्तनकार असून लोकांच्या कीर्तनात टाळ घेऊन उभे आहे ना. तुम्हाला काहीतरी कुठं सेवा करावंच लागल. आता तर लोकांची मानसिकता अशी झाली, संस्थेमध्ये जर पोरग टाकलं ना लगे बाप आळंदीला गेलं की त्या संस्था मालकाला सांगतो, पोरग ना 6 महिन्यात इंदुरीकर झालं पाहिजे. त्या बापान ठेवलं का? ती का मशीन आहे का टाकलं की इंदुरीकर काढायला? ही परिस्थिती महाराज. अहो भरत दादा असेल, आम्ही आता सर्वजण सोमनाथ दादा आपण आळंदीला होतो. आपल्या बापान सांगितलं होतं तुम्हाला हे व्हायचं ते व्हायचं काहीच नाही. आमच्या बापान सांगितलं फक्त पक्वा शिक, हरिपाठ वाजवता आला पाहिजे, कीर्तन वाजवता आला पाहिजे. आमच्या श्रावण महाराज सोबत त्या बापान सांगितलं होतं तुला काही शिक म्हणून? अजिबात नाही, काही सांगितलंच नाही ना. फक्त नुसतं तुम्हाला चाली आल्या पाहिजे, गावात भजन करता आलं पाहिजे. आता बापाची ती हेच नाही राहिली. पोरग आळंदीला पाठवतानाच बाप 2-4 कीर्तन मालिका त्याच्या बॅगेत टाकतो. एवढं सहजासहजी होत नाही. काहीतरी कालावधी तुम्हाला घालावा लागेल गड्यानो, अभ्यास करावा लागेल. अभ्यासाशिवाय साधनेशिवाय तुम्हाला या गोष्टी माना न माना तुम्ही अनुभव घ्या. साधना केल्याशिवाय तुम्हाला सेवा केल्याशिवाय जगात कोणते. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसल्या, छोटासा प्रश्न करतो माया हो, तुमचं लग्न झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी लोक आजी म्हणतात का तुम्हाला? नाही ना? हा बरं आहे. मग लग्न झाल्यानंतर तुम्हाला संसारात आजी होण्यासाठी माया हो, पहिलं तुम्हाला एखादं लेकरू व्हावं लागेल. ते लेकरू मोठं व्हावं लागेल, त्या लेकराचं लग्न व्हावं लागेल, आणि त्या लेकराला ज्यावेळेस मुलगा होईल मुलगी होईल त्यावेळेस वयाच्या 50व्या वर्षी तुम्ही काय होता माया हो? आजी. मग संसारात जर आजी होण्यासाठी 50 वर्ष लागतात तर परमार्थ तुमच्या माझ्या बापाची ठेवे का महाराज? 2 वर्षात कीर्तन, 2 वर्षात वादक ना. हा काहीतरी कालावधी तुम्हाला घालावं लागेल. एवढ्या सहज या गोष्टी प्राप्तच होणार नाहीये. म्हणून माझी विनंती आहे, भगवंताने सांगितलं बाबांनो तुम्ही एक काम करा, माझ्या पाठीमागे या. भगवंताने पहिला पक्ष स्थापन केला, माखन चोर मित्रमंडळ. अध्यक्ष भगवान, उपाध्यक्ष बलराम दादा, सचिव पेंद्या. आणि खोड्या सुरू झाल्या जिकडं तिकडं सगळीकडे खोड्या सुरू झाल्या. घर पाहुणी एकांताचे, एकांताचं घर पाहायचं आणि तिथं जाऊन भगवंताने खोड्या करायच्या. आणि सकाळी ज्यावेळेस गवळणी उठायच्या आणि गवळणीच्या दृष्टीत जी ते गवळणीला दिसायचं त्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय
वाहती गवळणी तवती पालती दुधाने सगळ्या दुधाने पालत्या